नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात गारपीट होण्याचा अंदाज आहे। कोणत्या परिसरात गारपीट इशारा दिलेला आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती येत आहे। राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान तयार झाले। काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील लागली आहे। अवकाळी पावसामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे सध्या महाराष्ट्रातील गारठा किंचित कमी झालाय। राज्यातील अनेक भागातून थंडी जणू काही गायबच झाली आहे। यामुळे लोकांनी आता स्वेटर बाजूला ठेवले असून पुन्हा एकदा छत्र्या बाहेर काढल्या। पावसाचा हा लहरीपणा मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय। पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे। हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात ढगाळलेलं वातावरण राहणार आहे। तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या गडगडाटी अवकाळी पावसाची शक्यता आहे, असे हवामान 10 जानेवारी 2024 पर्यंत कायम राहणार आहे। यामुळे हे पावसाळी हवामान निवळल्यानंतर पुन्हा हवामान पूर्वपदावर येईल आणि राज्यात गारठा वाढेल असा आशावाद व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे खुळे यांनी येत्या 2 दिवसात अर्थातच 9 जानेवारी 2024ला खान्देश अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव हा परिसर आणि त्यालगतचा अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असं नमूद केलंय। एवढंच नाही तर खुळे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार खान्देश विभागातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर या तालुक्याच्या तुरळक भागात किरकोळ ठिकाणी गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाहीये। त्यामुळे आता खुळे यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखं असणार आहे।